श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज मी काय बनवलेलं आहे पहा, नानकटाई. तुम्हाला पण आवडते ना, तर हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला पण विसरायचं नाही. तर एकदम छान अशी झालेली आहे नानकटाई. मला तर खूप आवडली. चला तुम्हाला शिकवते मी ह्या कशा पद्धतीने नानकटाई बनवलेली आहे. तर आपण याच्यासाठी साहित्य घेणार आहोत, 1 कप मैदा आणि त्याच्यानंतर अर्धा कप तूप, अर्धा कप साखर दळलेली आणि नंतर अर्धा कप बेसन आणि नंतर 1/4 कप आपण रवा घेणार आहोत आणि नंतर थोडासा बेकिंग सोडा. सर्व साहित्य अशा प्रकारे घ्यायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. आता मी ह्या भांड्यामध्ये आपण जे अर्धा कप तूप घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दळलेली साखर आणि हे दोन वस्तू एकदम बीटरने एकदम छानपैकी बीट करून घ्यायच्या. म्हणजे जे साखर आणि जे तूप आहे ते एकदम मस्तपैकी असं मिक्स झालं पाहिजे आणि हे जर मिक्स झालं तरच तुमच्या नानकटाईला चव येणार आहे. तर चला आपण बघूया तूप आणि साखर कशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी मिक्स करायचं आणि त्याच्या असं थोडंसुद्धा गाठ नाही राहिल्या पाहिजे. ते एकदम असं मऊ मऊ झालं पाहिजे, हाताला लागलं पाहिजे. तर चला आपण याच्यामध्ये आता साहित्य टाकून घेऊयात. 1 कप मैदा टाकून घेऊया सर्वात प्रथम आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतलं होतं अर्धा कप, ते मी हे सर्व आधी मोजून घेतलं होतं, नंतर वाटीत भरून ठेवलं होतं. बेसन टाकल्याच्यानंतर आपण त्यात रवा आणि आपण जो सोडा घेतला होता थोडासा, तो सोडासुद्धा टाकून घेणार आहोत आणि एकदम असं छान पद्धतीने मिक्स करायचं. तुम्हाला जर ते असं थोडंसं घट्ट वाटत असेल तर नंतर तुम्ही त्यात थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता. तर माझं एकदम परफेक्ट झालं होतं आणि तुमचं पण बरोबर एकदम परफेक्ट होणार आहे. तर मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर आपण त्याचे गोल गोल असे गोळे बनवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व गोळे बनवून घ्यायचे. तर माझे इथं गोळे बनवून झालेले आहेत आणि त्याच्यावर मी आता काजू बदाम लावू शकता. माझ्याकडं काजू बदाम होते त्याच्यामुळं मी काजू बदाम लावलेले आहेत. तर तुमच्याकडं पिस्ता आणखीन दुसरं काही असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. तर नंतर एका ताठाला आपण तेल किंवा तूप लावून घेऊ शकतो. तर मी तेल लावून घेतलं होतं आणि ती कढई आधी मी प्रीहीट केली होती थोडीशी आणि नंतर बंद केली होती. तुम्हाला बंद दिसत असेल तर नंतर मी चालू करणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व नानकटाई त्यात ठेवून द्यायच्या. थोडीशी जागा ठेवायची त्याला, म्हणजे फुलल्यानंतर ते एकमेकावर जाऊ नये त्याच्या पद्धतीने आणि मिडियम गॅसवर ठेवायचं आहे. तर नंतर मी चेक करत होते, तर उचलून चेक करायचं खालची जी साईज आहे ती लाल झाली की नाही. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्या नानकटाया तयार आहेत. आपण या नानकटाया कढाईमध्ये बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळं काही जळल्यात आणि काही एकदम मस्तपैकी झालेल्या आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका.